इस्रायलची राजधानी तेल अवीववर सुद्धा आता रॉकेट हल्ले केले जात असल्याचं समोर आलेलं आहे। काल रात्री मोठे क्षेपणास्त्र हल्ले तेल अवीववर करण्यात आले। इराणनं इस्रायलवर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव केल्याचं समोर आलंय। तेल अवीवमधल्या जवळपास अनेक मोठ्या सरकारी इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं समोर येत आहे। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये लेबनॉनमधल्या 300हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 1000हून अधिक नागरिक जखमी देखील झाले। या हल्ल्यानंतर इस्रायल लेबनॉनशी आता चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं समजतंय। इस्रायलनं लेबनॉनवरचे हल्ले करणं थांबवावं असा इशारा हिजबुल्लाह या संघटनेनं दिलेला आहे। लेबनॉनमध्ये हल्ला करणाऱ्या इस्रायलला धडा शिकवू असं आसिफ यांनी म्हटलंय। आसिफ यांच्या या वक्तव्यावर इस्रायली पंतप्रधान कार्यालयानं नाराजी व्यक्त केलेली आहे। पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या या वक्तव्यावर इस्रायलकडनं नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। या संदर्भात एक एक्सवर पोस्ट देखील प्राईम मिनिस्टर ऑफ इस्रायल या अधिकृत अकाउंटवरनं करण्यात आलेली असून त्या पोस्टमध्ये जो मजकूर आहे त्या मजकुरामध्ये असं स्पष्टपणे लिहिलं गेलेलं आहे, पाकिस्तान डिफेन्स मिनिस्टर्स कॉल फॉर इस्रायल्स annihilation is outrageous. This is not a statement that can be tolerated from any government, especially not from one that claims to be a neutral arbiter for peace. इस्रायलमध्ये सुद्धा आता हल्ले होत असल्याचं दिसतं आहे। जेरुसलेममधील बेन गुरियन हवाई तळ आणि विमानतळाला लक्ष्य करण्यात आलेलं आहे। विमानतळावर सायरन्सचे सातत्यानं आवाज येत आहेत। इस्रायलच्या लेबनॉनवरच्या हल्ल्यांना आता हिजबुल्लाहकडनं सुद्धा प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे। जोपर्यंत लेबनॉनवरचे हल्ले पूर्णपणे बंद होत नाहीत तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी ही बंदच राहणार असल्याचा थेट इशारा इराणनं दिलेला आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत त्यामुळे आता एक नवा पेच उभा ठाकलेला आहे। इराणच्या लष्करानं होर्मुझ सामुद्रधुनीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।